जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातल्या शिवन नदीवर असलेल्या बिलाडी धरणाच्या विरोधात खामगावच्या ग्रामस्थांनी खामगाव ते मुंबई पायी मोर्चाला सुरुवात केली आहे। नंदुरबार तालुक्यातील खामगाव परिसरात बिलाडी येथे होत असलेल्या या धरणामुळे सुरुवातीला खामगावचे पुनर्वसन होणार होते, मात्र आता धरणाची उंची कमी करून गेल्या अनेक वर्षांनंतर या धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। धरणाची उंची कमी झाल्याने गावाचे पुनर्वसन करण्याची गरज नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे। धरणात पाणी आल्यास ते गावात घुसून गावकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने आधी ठरवून दिलेल्या जागेवर पुनर्वसन करावे ही गावकऱ्यांची मागणी आहे। पुनर्वसनाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आज खामगाव ते मुंबई मोर्चाला सुरुवात केली आहे। जवळपास 500 ते 1000 ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले असून पुनर्वसनाबाबत शासन निर्णय घेत नसल्याने हा पायी मोर्चा काढण्याची वेळ आल्याचे मोर्चेकरांचे म्हणणे आहे। प्रशासन खामगाव हा मोर्चा नंदुरबारमध्ये दाखल झाल्यानंतर प्रकल्प कार्यालयावर या मोर्चेकऱ्यांशी चर्चा करणार आहे, मात्र चर्चा सफल न झाल्यास हा मोर्चा मुंबईच्या दिशेने वळणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे। सदरचा मोर्चा हा नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यालयावर धडकल्यानंतर येथे मध्यम प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता व संबंधित प्रकल्पाचे अभियंता यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरपंच राजेश यांच्याशी दूरध्वनीद्वारे व प्रत्यक्ष संपर्क साधून ग्रामस्थांना वस्तुस्थिती समजावण्यात आली, तसेच पायमजा व उपासापासून तर स्थगित करण्यास सांगण्यात आले। त्या अनुषंगाने सरपंच व मोर्चेकरी प्रतिनिधींना सांगण्यात आले की खामगाव गावठाण सुधारित आराखडीनुसार पुढील क्षेत्रात येत नसली तरी खास बाब म्हणून आदिवासी विकास विभाग मार्फत गावाचे पुनर्वसन करण्याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक करण्यात येऊन व त्यासाठी संबंधित विभागातर्फे वरिष्ठ स्तरावर याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रशासनाने दिल्यानंतर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्त 15 दिवसाच्या आत यावर कारवाई करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मोर्चेकऱ्यांतर्फे सरपंच राजेश भील यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार नंदुरबार। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आमच्या गावाचं पहिले पुनर्वसन करणार होते, आता अचानक अधिकाऱ्यांनी धरणाची उंची कमी करून गावाच्या जवळ पाणी जाईल, ते गावात पाणी जर झीर गावात येईल, गावात दलदल निर्माण होईल म्हणून आम्हाला नवापूर रस्त्यावर जी जागा दिलेली आहे शासनाने त्या जागेवर आमचं पुनर्वसन करावं या मागणीसाठी आम्ही खामगाव ते मुंबई पायी मोर्चा, पण पोलीस प्रशासनाने सांगितले पहिले तुम्ही पाटबंधारे विभागात जा, त्यामुळे आम्ही पहिले पाटबंधारे विभागात जातो, मग तिथं आमचा काय प्रश्न होतो मग पुढे जाऊ आम्ही मुंबईला पायी। हा किती दिवसाचा प्रवास असणार आहे आणि काय कशा त्याला आता अनलिमिटेड आहे ना, प्रवास कसं सांगू किती दिवस लागतील काय लागतील। जर तुमच्या मुंबई जाऊन मागण्या सुटल्या नाही तर तुमची पुढची आम्ही मुंबईला तिथं उपोषणाला बसणार आहे ना, डायरेक्ट मागण्या मान्य होतोपर्यंत आमचं गाव पेसांतर घेत असल्याने आमच्या गावात विशेष बाब म्हणून आदिवासी विभागाने पुनर्वसन करून द्यावं ही प्रमुख मागणी आहे आम्ही। आणि आम्ही जेव्हा 4-3 ला अर्ज दिला तक्रारी अर्ज, त्या अर्जाला आज 149 दिवस म्हणजे 5 महिने होत आले तरी प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही। काल अचानक 30 तारखेला उद्या आम्हाला जायचे 31 ला आम्हाला फोन करायला लागले आमच्या सरपंचांना पाटबंधारे विभागाले, एवढे दिवस का नाही लागले तुम्ही 5 महिने आम्हाला इथं दलदल मध्ये राहू, आम्ही कसं तिथं डास मच्छर डेंगूचे आजार तयार होतील, लोक राहू शकत नाही, आमच्या दलदलीमध्ये घर पडतील, घरांचे पाय खचतील, म्हणजे खूप मोठी समस्या आहे। प्रशासनाने आम्हाला 16 वर्ष जोडलं ठेवलं, आम्हाला जागा दिलेली नवापूर रस्त्यावर 14 हेक्टर 65 त्या जागेवरच आमचं पुनर्वसन करावं, ते कोणाला देऊ नये, तिथं शाळा सुळा यायला लागल्या सरकारी, म्हणून ती जागा आमच्या हातून नाही जायला पाहिजे।
त्या जागेवर आम्हाला मान्य आहे. उंची का कमी केली प्रशासन, त्याचं उत्तर आम्हाला द्यावं. तुम्हाला उंची करायला आम्ही कमी करायला लावली का? काहीच नाही ना. आमचा विरोध धरणाला अजिबात विरोध नाही. धरणाची उंची 22 मीटर काय 50 मीटर करा, पण आमचं पुनर्वसन करा. आणि नवापूर रस्त्यावर आम्हाला जी जागा दिली सरकारी, त्याच्या आमच्याकडे ऑलरेडी कागदपत्र आहेत. त्या रस्त्यावर आम्हाला भूमिपूजनासाठी बोर्ड लावला तत्कालीन आमदारांनी. आमच्याकडे जो पुरावा आहे, सर्व पुरावे कागदपत्र, जागा दिलेली सर्व माझ्याकडे आज बी ऑलरेडी आता बी आहेत. म्हणून त्याच जागेवर पुनर्वसनासाठी आम्ही मुंबईला पायी मोर्चा करतोय. पण पोलीस प्रशासन सांगितल्यामुळे पहिला आम्ही पाटबंधाऱ्याला जातो. पाटबंधारे काय सांगतं मग पुढचा निर्णय. आम्ही वारंवार तक्रार करून बी तरी बी आमच्या पत्राला दखल कोणीच दिलं नाही. ना आमच्या पत्राला कलेक्टर मॅडमांनी दखल घेतला, ना SP मॅडमांनी दखल घेतला, ना पाटबंधारा विभागामार्फत काही आम्हाला उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला आता नाइलाजाने पायी मोर्चा काढण्यात मजबुरी शासनाने केली. याचा अर्थ असं होतो, आमच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. तरी आमच्या शासनाला एकच विनंती आहे, कॉन्ट्रॅक्टराची बाजू न घेता गावकऱ्यांची बाजू घ्यावी शासनाने. आणि आमची एक मुख्य मागणी एक आहे, आदिवासी विकास मंत्रीच्या दालनात दालनात आमची बैठक लावावी ही नम्र विनंती आहे. कारण 75% आदिवासी वस्ती असल्यामुळे आदिवासी विकास विशेष निधीमधून गावाचे हे पुनर्वसन करण्यात यावे ही आमची विनंती आहे. इथे मार्ग न सुटला तर आम्ही इथूनच मुंबई पायी जाऊ. आणि आयोजक आम्ही एकटे नाही, सर्व गाव आयोजक आहे. एक माणूस आयोजक नाही. पोलिसांनी आम्हाला विचारलं, बघ तो आयोजक कोणी नाही, पूर्ण गाव आयोजक आहे. सरपंच एकटा नाही, सर्व गाव आयोजक आहे. आमदार यांनी कोणीच दखल घेतली नाही. आमच्या आमदारचा आलाच नाही पाय ठेवायला. आम्ही कोणत्या आमदारच्या अंडर खाली तेच माहित नाही आम्हाला. गाव ते मुंबई पायी जाणार होतो, कारण आमचा पुनर्वसनाचा विषय होता. आम्हाला 16 वर्षापासून पुनर्वसनाचं आश्वासन देण्यात येत होतं. कारण 2010ला भूमिपूजन करण्यात आलं धरणाचं आणि 2016 पर्यंत निर्बंध ठेवण्यात आलं होतं. 2016 पर्यंत 6 वर्ष निर्बंध ठेवण्यात आलं होतं. तरी बी 2016 मध्ये त्यांनी निर्बंध उठवण्याचं काम केलं आणि गावाचं पुनर्वसन हे टाळण्यात आलं. धरणाची उंची कमी करण्यात आली. 22 मीटर होती धरणाची उंची, त्यात 2 मीटर कमी करण्यात आली आणि 20 मीटर ठेवण्यात आली होती. त्यासाठी आमच्या गावाचं पुनर्वसन वारंवार टाळण्यात येत आहे. तरी आमची एकच मुख्य मागणी म्हणजे गावाचं हे पुनर्वसन करण्यात यावं. त्यासाठी आम्ही विशेष बाब म्हणून आदिवासी विकास मंत्री उईके साहेब यांच्या कार्यालयात पायी मोर्चा काढण्यात येणार होता आणि तिथे उपोषणाला बसणार होतो की तुम्ही 15 दिवस थांबा, 15 दिवसात आम्ही तुम्हाला
प्रस्ताव तयार आदिवासी विकास मंत्री सोबत बैठक करून देऊ. आणि तसा प्रस्ताव पण ते करून देणार आहेत असं आम्हाला आश्वासन दिलंय. बिलाडी प्रकल्प प्रकल्प